अगं असेल तिथेच कुठेतरी. तिथं म्हणजे कुठं? जिथं असते तिथं नाही म्हणून विचारते. ए आम्हाला काय विचारतेस? आम्हाला कसं कळणार? अहो पण सापडत नाही ना. अगं मग आम्ही काय सांगू कुठे आहे ते? मला न विचारता कुणी माझी बाल्टी घेतली तर नाही ना. आवाज खाली. आणि तुझी बाल्टी घेऊन आम्हाला काय करायचंय? तुला काय विचारायचं ग? इकडे त्या जिन्याखाली एक पडली होती, फुटली होती ती. झाड लावलं मी त्याच्यात. जा बघ जा. हा फुटली कशी? तू कुणाला विचारतेस? मला? तुला वाटतं मी तुला उत्तर देईन? ये बघा ताई, लादी नाही पुसली आणि मॅडम जर का मला ओरडल्या ना तर जबाब तुम्ही देणार आहात काय? काय संबंध? एक मिनिट. एक लाल रंगाची बादली ना अंगणात पडली, ती घे. उगीच कटकट करू नको. हा परत आली बाई बॅग. नाहीतर काय. आणि तू कशाला तिच्या मागे लागते? जाऊ दे ना, सोड. अशी बरी सोडेन मी तिला. इशू झाली तयार. बघू. आजी, मी सगळं सामान ह्याच्यात भरतीये. मी आले एक एक भरायला. इशू आजोबांकडे हा शिर्याचा डब्बा राहिलाय. हा ठीक आहे. आजोबा टोपी का काढली? आजीने सांगितलं म्हणून. आजीने का सांगितलं? तिलाच विचार. हो काय तुम्ही तिच्या नादी लागताय उगाच. इशू, आपण तुला टोपी घालून बघूया का? कशी दिसतेस बघूया. अरे वा मम्मा हे बघ. किती गोडू गोडू दिसतंय पिल्लू. तूच आता ही कॅप घाल. ही आजीने आजोबांना घालायला सांगितलीये. बर. हे घे आजोबा. चला, आम्ही बाबा निघालो. हा यांची अजून तयारीच संपत नाही. हो की नाही ग इशू? सई मावशी तयारी झाली? हो झाली झाली. चला झाली ना ग? हो हो. आजोबा तुम्ही बघा जरा टॅक्सी आलीये का? हो चला चला. चल इशू बाळा, चला आपण बघूया टॅक्सी आली का. चला 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 चला. काय राहिलं नाही. चला आजी तू हे घे. तू पर्स. हो मम्मा टॅक्सी आली. हो पिल्लू आलो. हॅलो, उशीर नाही ना झाला मला? या या. वेलकम. थँक्यू. स्वीट. गुड गर्ल. वा, अगदी जोरदार तयारी दिसते. काही विशेष नाही आत्या. फक्त आम्हीच आहोत आणि तुम्हाला इन्व्हाइट केलंय. फार मोठं फंक्शन करणं आता पॉसिबल नाही. अरे इट्स ओके, इट्स ओके. लो की सुरुवात केली ना की मग पुढे मिळणारं यश हे जास्त छान असतं नाही का? नमस्कार, बरे आहात ना तुम्ही? नमस्कार. आत्या ही सई. ही आमच्याकडे पेइंग गेस्ट असते. नमस्ते. हाय हाय. या ना या. चला आज जाऊया. मला दाखवशील तू? हा चल या. मस्त दिलेस ग गुलाब मला. मम्मा ही रिबिन का बांधलीये? मम्माचं नवं क्लिनिक सुरू होतंय ना म्हणून. निर्मला आत्या, तुम्ही नाव क्रिएट करा. मी का सत्या? तुम्हीच माझं इन्स्पिरेशन आहात आणि माझं गुरु सुद्धा. तुमच्या हस्ते माझी सुरुवात होणं म्हणजे माझ्यासाठी मोटिवेशनच आहे. थँक्यू. जा.
हरि ओम नमस्ते गणपतये त्वमेव प्रत्यक्षं तत्त्वमसि त्वमेव केवलं कर्तासि त्वमेव केवलं गणपती बाप्पा मोरया. बसा बसा आत्या. प्लीज आय इन्सिस्ट. छान. मानसीच्या आजी, खरं सांगू का, हे फक्त एकट्या मानसीचं स्वप्न नाहीये, माझंही स्वप्न पूर्ण झाल्यासारखं वाटतंय मला. रिअली आय एम व्हेरी हॅपी फॉर हर. तुमच्याकडेच तयार झाली ती. खरंय तुमचं, आणि तुम्ही तेवढीच चांगली शिकवण दिलीत. तुम्हाला सांगते, मला ना हिला आपल्या हॉस्पिटलमधनं सोडून द्यावं किंवा हिला स्वतःचं काही करायला द्यावं असं मला अजिबात वाटत नव्हतं. मला सतत वाटायचं की ही आपल्याकडेच राहावी म्हणून. पण तिने आता स्वतंत्र सुरू केलेलं आहे, त्यामुळे माझं पाठबळ तिला नेहमीच असेल. यू डिझर्व इट. बोलण्याच्या नादात किती वेळ गेलाय कळलंच नाही. मला निघायला हवंय. चला निघते. या, ऑल द बेस्ट. किंवा घ्या आत्या. बाय बाय इशू. बाय. चल. अच्छा. आजी, आजोबा, कसं वाटलं केली रे? छान. खूप छान. सुरुवातच इतकी छान झालीये, आता कसलंही विघ्न येऊन देऊ नको रे बाबा. इशू, ये इकडे बेटा. बॅग कोण आणणार आहे? ए, डिकी खोल. किती वेळा सांगितलंय पायऱ्यांवर बसत जाऊ नका. चाळकरी आहोत का आपण? पायऱ्या यावर चढण्यासाठी असतात, बसण्यासाठी नाही.
बाय एनी चान्स मला शिंग फुटलेत का ग? नाही म्हणजे एखाद्या प्राण्याला बघितल्यासारखे सगळे बघतायत माझ्याकडे म्हणून विचार. आई मीच आहे तुमची लाडकी मोनिका. झोपली का ग? हो दमली होती ना. सगळं छान पार पडलं नाही? निर्मला ताईंच्या हस्ते उद्घाटन झालं हे फार चांगलं झालं. हो अगं तुझं किती कौतुक आहे त्यांना. हो ग आजी, त्यांना खूप कौतुक आहे माझं. त्यांच्यामुळेच तर मी हे स्वप्न पाहिलं. आजी मला इतका आनंद होतोय की मी सांगू शकत नाहीये. ते समजते का आम्हाला. तुझी सुरुवात आता छान होईल, पुढेही सगळं चांगलंच होईल. मी आता तोच विचार करतेय की हे क्लिनिक नवीन उघडलंय, हे जास्तीत जास्त लोकांपर्यंत कसं पोहोचवायचं. न्यूजपेपर मधून हँडबिल पाठवायची, हा सगळ्यात चांगला मार्ग आहे. स्वस्त आणि मस्त. तू हँडबिल छापून घे. रोज सकाळी घरोघरी न्यूजपेपर जातात, त्याच्याबरोबर तुझ्या क्लिनिकची माहिती सुद्धा जाईल. चांगली आयडिया आहे, पण त्याहून जास्त चांगला आणि सोपा उपाय म्हणजे सोशल मीडिया. मी क्लिनिकचं पेज क्रिएट करेन आणि मग हळूहळू वेबसाईटही क्रिएट करेन. त्याशिवाय माझे डॉक्टर कलिग्ज आहेत, तेही मदत करतील. आणि मी सांगेन ना पंचक्रोशीत आमच्या नातीनी क्लिनिक उघडलंय, तिथे जा. आजी किती गोड ग. तू पण पब्लिसिटी करशील? मग आजीच किती जणांना सांगेल ते बघ. तुला काय वाटलं? ते काय पार्लर आहे का तिथे जा म्हणून सांगायला? बघितलंस, मी काही बोलले की त्यात खोड काढलीच यांनी. अहो गरज लागतेच ना सगळ्यांना कधी ना कधी. आता कुणाची नात आजारी पडते, कुणाचा नातू आजारी पडतो, मग ते जातील ना मनूच्या क्लिनिक मध्ये. ते ठीक आहे, पण मी आता काय म्हणालो होतो? बघितलंस, आता बोललेलं विसरले. आठवलं. हँडबिल. तुला सांगतो मनू, हा सगळ्यात उत्तम मार्ग आहे. सगळं करूया आपण, सगळं. मला सांग बनू, तू इतरांच्या मुलांचे आजार क्लिनिक मध्ये बरे करशील. हो, आणि त्यांना अगदी निरोगी गुटगुटीत करून घरी पाठवशील. अर्थातच. अगं पण तुझ्या बाळाचं काय, त्याचा विचारही व्हायला हवा ना. हो तर अगदी बरोबर बोललीस तू मालती. आजी अगं कशाला, ईशा आहे ना माझं बाळ. चला मी जाते झोपायला. गुड नाईट. बघ आले. पाणी दे मला. घ्या. चहा पण आणून दे. हा त्या नॅपकिन कोण ठेवणार इकडे? हा त्या सॉरी. प्रत्येक गोष्ट सांगायला लागते का ग तुला? हे घ्या चहा. आणते. ओ वा बाजूला. काय मॅडम साठी चहा करायचा आहे, बाजूला वा. अगं मी भाजी करतेय ना, बाजूला वा काय? अहो ती शिजलो नंतर मॅडमला चहा नाही दिला ना तर ओरडतील त्या. आधी माझं होऊ दे, मग काय करायचं ते कर. अहो काहीतरीच काय, मॅडमला वॉश घ्यायचाय, त्या आधी त्यांना चहा द्यायचाय. अहो बाजूला वा ना, कशाला डोकं खाताय? मोनिका,
मोनिका मोनिका जरा नीट बोलायला शिकव त्या बकुळाला. आई, मी तिला चहा करायला सांगितला होता. चहा करायला कमी वेळ लागतो. तुम्ही इकडे भांडत बसलाय, वाद घालत बसलाय, त्यापेक्षा चहा झाला असता तिकडे आता. अगं मी स्वयंपाक करते ना सगळ्यांसाठी. आई, स्वयंपाक होईल. 5 मिनिटं उशीर झाल्याने काही फरक पडणार नाहीये. मला चहा हवाय. चहा मिळाला नाही तर मी मरेन. अगं बाई, अगं काय बोलतीस तू मरणाची भाषा ही? काय करायचे ते करा. आर्यन कशी बोलली बघ ना अलगा काकीला. ऐकलंस तू? ती बोलायला लागली ना की मी माझे कान बंद करून घेतो. तिने बोललेलं मला आवडतच नाही. फालतू की रे यार. अरे बहिणी का वागते अशी? जाऊ दे ना, चल आपण खेळूया. मला नाही खेळायचं आता सुचणार. मला ना एक दिवशी बोलतीच बंद करायची बहिणीची. कशी रे? ए तुम्हाला चिडू नकोस हा. आणि तुला नाही काय येत राग बहिणीचा? येतो रे, पण आता काय करणार? आपल्याला तर कोणी ऐकून पण घेत नाही. मोनिका बहिणी तर कोणाचंच ऐकत नाही. स्वतःला हवं तेच करते. हे आयडिया, मी मानसी ताईला फोन करू? कशाला रे? कशाला तिला टेन्शन देतोस? मी तिला टेन्शन नाही देणार. मी तिला फक्त फोन करून हे सांगणार की मला काय वाटतं. ती तरी ऐकून घेईल, नाहीतरी आपलं कोणी ऐकून पण घेत नाही. आणि वहिनी ही तर आपल्याकडे बघत पण नाही. हा हा फोन कर तू. आई मार्केटवरून परत याच्यात फोन कर तू मानसी ताईला. घे. ए आणि तुझं बोलून झाल्यावर कट नको करूस हा. मला पण बोलायचंय. हा हा, लाव लाव लवकर लाव. लागला लागला. हॅलो. हॅलो मानसी ताई, हा आर्यन बोल. कशी आहेस? मी बरी आहे. हे विचारायला फोन केला होतास? नाही नाही ताई, मोनिका वहिनी परत आली आहे. काय? कधी? केव्हाच. अच्छा. ताई, ती आमच्या ना फुल डोक्यात जाते ग. ती घरी असली ना ती काहीच सुचत नाही. आर्यन आर्यन ऐक, हे बघ, ताई कशीही वागली तरी तू तिच्याशी नीटच वागायचं. अगं पण थांब थांब, दादाला बोलायचंय. हॅलो मानसी ताई. अथर्व, हे बघ, मी तुला सुद्धा तेच सांगणार आहे. बेटा, मोनिका वहिनी काहीही बोलली, कशीही वागली तरी तुम्ही तुमचे लिमिट सोडायचे नाही. ओके ओके ओके. तिला दुरुत्तर करायची नाही, कितीही राग आला तरी. ओके ओके मानसी ताई. गुड. मानसी ताई, ईशा कशी आहे? झोपली आता. दादा लवकर फोन ठेव, रिक्षाचा आवाज आला, कदाचित आई आली. हॅलो ताई, मी तुला नंतर फोन करतो. आता ठेवतो हा. ओके बाय 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 बाय.